सन्माननीय तुकाराम मुंडे साहेब, मी सध्या उभा आहे दिघोळ गावाच्या शिवारामध्ये। ही फॉरेस्टची जागा आहे आणि इथं 50 गोण्या जनावरांच्या चरबीपासून बनवलेली पावडर जी दुधामध्ये मिक्स केली जाते ती मागच्या 2 दिवसापूर्वी कोणीतरी टाकून गेले। मी कालच व्हिडिओ बनवला होता की याच्यामध्ये खूप मोठाले मासे आहेत जे मलेशियावरून च्या स्लॉटर मधून निघणारी चरबी त्याची पावडर बनवून भारतामध्ये येते आणि तीच सर्वसामान्यांना जे दूध विकलं जातं, शेतकऱ्याकडून दूध प्युअर घेतलं जातं आणि मध्येच त्याच्यामध्ये या पावडरची भेसळ केली जाते। सगळ्यात पहिलं या दिघोळचे आमचे मचिंद्र गीते साहेब आहेत जे माझे मित्र आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे पण मित्र आहेत आणि यांच्या गोष्ट निदर्शनास आल्यानंतर मी इथं पोहोचलोय। पोलिसांना तर बोलवलंच आहे, पण काल जे बोललं होतं ते आज सत्य आहे। आम्ही सॅम्पल पण कलेक्ट केलंय, हे आम्ही तपासणीला पाठवतोय। याच्यामध्ये नेमकं काय आहे हे तुमच्या समोर तो घेऊनच येत आहे। त्याच समवेत आम्ही याचा गुन्हा दाखल करून याच्या आरोपीपर्यंत लवकरच पोहोचू आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यासोबत खेळणाऱ्या त्या प्रत्येक भिकार चोटाला आम्ही धडा शिकवण्याचं काम करू। त्याच समवेत इथून पुढे भेसळ करणाऱ्याच्या ढुंगणावरती रट्टे द्यायची तयारी ठेवा, कारण की हे म्हणजे आपल्याला कॅन्सर सारखे आजार जडवणारे हे भिकारचोट लोक यांच्यामुळेच आपल्या शरीरावरती परिणाम झालेत। ही जी पावडर आहे तर तुम्ही उभा पण राहू शकत नाही, याचा वास पण घेऊ शकत नाही, कारण की ही पावडरच बनते जनावरांच्या चरबीपासून। तीच चरबी जी कोणी खात पण नाही त्या चरबीपासून तेच दुधात मिक्स केलं जातं, त्याची फॅट वाढवली जाते आणि पुढे दूध तुमच्यापर्यंत पोहोचतं।